नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. हे बघा, रखरखीत ऊन आहे आणि हे नुसतं मला ना सकाळपासून उठवत आहे. नुसतं नाचवत आहे मला, इकडे चल तिकडे चल तिकडे चल, आणि नुसतं अंगावर नाचतंय. 5 मिनटं बसायला दिलं नाही शांत. इकडे बघा, काल ठेवायचं राहिलं, काल मॅच बघत बसलो तर तिथंच राहिलो. ही अशी फुलं आहेत ना, हे बघा, ती आता त्याच्यावर व्यवस्थित पसरली ती छान वाटतील. कळलं का? म्हणून ती मधुमालतीची फुलं लावलेली आहेत. ते याच्यावर असे पसरले ना एकदा की मस्त वाटते अशी सगळे, आणि 12 महिने फुलतात. सो ते छान दिसणार आहे या जाळीवरती. छान पसरले एकदा ना मधुमालती की ती फुलंच फुलं छान दिसतील अशी घोसाने चारी बाजूनी अशी. बघा, हे आमच्याचं काय चाललंय बघा, इकडे घुस तिकडे घुस तिकडे घुस, इथून बाहेर आलं. काय कोण आहे? बघा, तेरडा रुजला याच्यात. यात कुंड्याच्या मध्ये थंड असताना तर त्या थंडाव्यातच बसतात. चल घरात चल. चला मंडळी, भाजी करायची आहे. आज सोमवार आहे तर आज व्हेज खाणार, तर म्हटलं आपल्याच बागेतली भाजी करूया. इकडे आलं माझ्या पाठीमागनं. तर आता वालीच्या शेंगा आहेत, सो ते काढूया. आज घरचीच भाजी. ह्या काही शेंगा आहेत त्या ठेवतो बियाण्यासाठी. आणि ह्या अजून कुठे आहेत, दाणे काढायला लागतील. काढूया, चालतंय. चला याच वालीची भाजी खायला. वालीची भाजी हे बघा. थोडं चांगलं आहे. वाली शेंगाची भाजी आज. मी शेंगा बसून खात होतो तर हे इकडे आलं मस्ती खायला, शेंगा खायला. चल 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 घरात चल. चल मी आता घरात चल. तर एवढ्या शेंगा मिळाल्यात आपल्याला, आजच्या भाजीपुरत्या आहेत. आजची उद्याची भाजी होईल, म्हणजे आज दिवसभराची छान लागते भाजी याची. सो चला करूया आता भाजी, चटपट होते. सो या भाजी खायला. चल या. गंमत काय झाली माहिती आहे? हे बघा, एवढंसंच कलिंगड होतं, वेल मेला. सो मी कापलं. छोटी छोटी कलिंगड, एवढेच कलिंगड पण पिकले आतमधनं छान. एवढे छोटेच कलिंगडातून पिकलेत. आतमध्ये बिया पण पूर्ण तयार झाले. या कलिंगड खायला. छोटं छोटं कलिंगड. चला तर मंडळी, केली आहे वालीची भाजी आणि चपाती तिला दिली. हे बघा, केस आपले लूज झाले, नंतर जेवू दे. चला सगळं आवडतो आता पटापट. माझं पण जेवायचं आहे आणि जरा काम आहे संध्याकाळी, तर जायचं काम आहे. सो चला चला मंडळी, या जेवायला. बघा, चपाती भाजी आणि दही, आणि ह्याने खाल्लाय भरपूर. आता पुरे जास्त खायचं नाही, ओव्हरलोड बस. तर मंडळी, सगळी कामं आवरली. संध्याकाळपासून व्हिडिओ नाही केले, कारण काय माहिती अचानक
शोल्डर दुखायला लागला, त्याच्यामुळे जरासा थोडा आराम केला आणि म्हटलं नंतरच करू, कारण जेवण वगैरे सगळंच आवरायचं होतं. काय माहीत अचानक काय झालं, कदाचित रात्री एका गोष्टीवर झोपलो असेल त्याच्यामुळे पण झालं असेल, किंवा पटकन काहीतरी झटका बिटका बसला असेल त्याच्यामुळे पण झालं असेल. पण ना इथून हा भाग दुखायला लागला जो फ्रॅक्चर आहे इथे. सो म्हटलं जरा आराम करूया आणि बाकीचं मग कामं हळूहळू आवरली, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काय करत बसलो नाही. आता सगळं आवरलं आणि फ्रेश झालो, आणि त्यात होळीचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला होता, तर म्हटलं अपलोड करून टाकूया. सो आज सगळं हे असंच चाललेलं होतं. आणि संध्याकाळी काय रोजचंच होतं, सगळ्याला पाणी घालणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आणि हे पण होतं आपलं काय म्हणतात ते, हिच्यासोबत जरा खेळत होतं. हे जरा इकडे तिकडे नाचानाची करत होता. आणि त्याची जरा आमच्या जिमची जरा मस्ती चालू होती. आणि आज काय हीच भाजी बनवली, सो काय विषय नाही. तो व्हिडिओ पण बनवला नाही आज, कारण काय माहिती आज मूडच नव्हता काय करायचा. सो आता सगळं आवरलं, आईचं पण आवरलं, तिला झोपायला दिलं आणि म्हटलं बाहेर बसूया जरा 5-10 मिनटं. आणि याला पण जरा बाहेर आणायचं होतं, तर आता मग रात्री ओरडत राहता बाहेर जायचं, तेव्हा आपण जरा बाहेर आणलं. मग आता फुललेलं बघितलंच तुम्ही. तर आता अशा सगळ्या एक छोट्या छोट्या गोष्टी मार्गी लागत आहेत. आणि आता बघू, एक आय चॅनल आणायचं आहे आणि थोडंसं स्टील आणायचं आहे. स्टील म्हणजे तिथून असं पुरणारं स्टील आणायचं आहे, ते उद्या माप काढेन अंदाजे सगळं आणि ते करून घेईन. कारण त्याच्यावर सुद्धा एक वेल सोडायची आपल्याला, फुलझाडाची जी संक्रांत वेल आणलेली आहे ती सोडायची आहेत. अजून एक आणावी लागेल असं वाटतंय, कारण एक पुरणार नाही, एक आणावी लागेल. तर ती पण सोडेन. आणि अजून एक वेल आहे जी इथे उन्हाने करपत होती, म्हणून तिला मी इथे ठेवली आतमध्ये, झाड अख्खच्या अख्खच. त्याच्यामुळे जरासं तिला फुटवा आला, कारण आणताना ती थोडी हल्लेली, कारण पोती वगैरे होती गाडीवर, त्याच्यामुळे ते अगदी फिट बसलेलं आणि ते खड्डे भरपूर आहेत रस्त्याला, सो ते हल्लेलं. तर ते आता झालं व्यवस्थित आहे प्रॉपर. आणि ते बघा तिकडे खेळत नाही आहे, ते खालचे नागतोडे आणि भुंगे तर त्यांना पकडत आहे, चाललंय त्याचं काय काय. आणि ही बघा ही झाडं आता व्यवस्थित झाली आहेत. आता यांना पूर्ण वाढायला देणार, कारण आता कटिंग केले तर येतील, पण मला मग लावता येणार नाही केलेले कटिंग, त्याच्यामुळे पूर्ण आता वर्षभराचे जूनपर्यंत वाढायला देणार आहे ना. आणि जूनमध्येच कटिंग करणार ज्यावेळी पाऊस लागेल. नाही ती मला हे जे शेंडे आहेत ही ते परत यूज करता येतील, कारण मी ह्याच लेवलला ठेवणार आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ती आहे, म्हणजे याच्यावरती एक एवढं म्हणजे एक 6 इंच ते अर्धा फूट, अर्धा फूट पाऊण फूट ठेवणार नाही. बाकीचं कट करण्यामुळे तर दिसायला टेक्स्चर छान दिसेल. इकडं इथून तर ऑलरेडी ते आलं आहे वरती, इथून ते आलं आहे ऑलरेडी वरती. त्या साईडने जायचं आहे, इकडचं खोल असून ते वरती आलं, तिकडचं उथळ असून ते अजून आलं नाही. तर ठीक आहे, चला गोष्टी होत राहतील. आणि सगळ्या तिकड झाडांना आता बऱ्यापैकी तग धरला आहे, उद्या दाखवेनच. पण आज म्हटलं थोडंसं बोलू, तर म्हटलं ह्या गोष्टी झाल्यात आजच्या दिवसात. चला आईला पण झोपवलं, आता मी पण झोपायला गेलो होतो, दमल्यासारखं खूप वाटायला लागलं आहे. सो आता आराम करतो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि रोजचंच सांगा, इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे आवर्जून सांगा. आणि काही चेंजेस हवे असतील तर ते पण सांगा. होळीच्या व्हिडिओमध्ये थोडीशी कॅमेराची सेटिंग चुकली होती म्हणण्यापेक्षा त्या गडबडीत ना ती ऑपरेट झाली. मग ती आता जी सेटिंग आहे ती रेग्युलर सेटिंग आहे ना, ती थोडीशी ऑपरेट झालेली, त्याच्यामुळे त्याच्यात खूप सारे ग्रेन्स दिसत आहेत. जिथे कमी उजेडाचा जो हे आहे भाग आहे तिकडे बऱ्यापैकी ते विचित्र वाटतं थोडं. पण ठीक आहे, आता त्याला काही करू शकत नाही. व्हिडिओ शूट झाला त्यावेळी तर बघता नाही आलं, कारण गडबड सो एवढं लक्ष नाही गेला. मी आता व्हिडिओ एडिट करायला बसलो त्यावेळी मला ते जाणवलं की सगळं थोडंसं बिघडलेलं आहे गणित. पण ठीक आहे, आमच्याकडचा होळी उत्सव कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.